पुणे शहराचे पोलीस आयुक्तांनी सगळं गुन्हेगारांना जवळजवळ 300-350 गुन्हेगारांना ड्रग्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध कुठे आहे पुण्यामध्ये. तुम्ही आता तुमचं मत बदलणार आहात का ह्यांना परत संधी देऊन, हा पहिला प्रश्न माझा तुमच्याकडे आहे. दादा, तुम्ही बघत आहात आत्ता निवडणुकीच्या रिंगणामध्ये गुंड प्रवृत्ती असले किंवा आपण डिरेक्टली गुन्हेगार म्हणून संबोधलं तरी चालेल, यांची संख्या कुठेतरी वाढलेली दिसत आहे. याच्यावर काय म्हणाल? पुणे शहराचे पोलीस आयुक्तांनी सगळं गुन्हेगारांना जवळजवळ 300-350 गुन्हेगारांना परेड करण्यासाठी पोलीस आयुक्तामध्ये बोलवलं. काय झालं त्याचं उत्तर देणार का? पालकमंत्र्यांपासून तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपण उत्तर देणार का? कोयता गँग, महिलांवरचा अत्याचार हा सगळा थांबला का? कसं थांबल? भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे. अंबरनाथमध्ये ज्या लहान शाळकरी मुलीचा विनयभंग आणि तिच्यावर जो अत्याचार झाला, त्याचे जे सहआरोपी होते आपटे, त्यांना तुम्ही नगरसेवक करून घेतलं. म्हणून तुम्ही बरबटलेले आहात, तुम्ही गुन्हेगारामध्ये तेवढेच सामील आहात. तुमच्याकडनं आता पुणे शहराची अपेक्षाच राहिली नाही की तुम्ही आम्हाला स्वच्छपणे ह्या पुणे शहरामध्ये प्रत्येक वेळेला ड्रग्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध कुठे आहे पुण्यामध्ये? कुठं तुम्हाला असे कोयता गँग मिळते पुण्यामध्ये? पुण्यामध्येच एक उदाहरण आहे की एवढा मोठा गुन्हेगार परदेशात पळून जातो, त्याच राज्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्रीच्या मतदारसंघातनं पळून जातो, पण तुम्हाला त्याची काही विषय नाही. हे कुणाला सांगत आहे? पुणे शहराला तुम्ही किती दिवस फसवणार आहे? आज ना उद्या मतदार जागा होईल की नाही होणार? माझा क्यू मला मतदारांची येते. हे त्याच वृत्तीचे पहिले होते, आज आणि उद्याही राहणार. तुम्ही आता तुमचं मत बदलणार आहात का ह्यांना परत संधी देऊन, हा पहिला प्रश्न माझा तुमच्याकडे आहे.